अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 51 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. जहाज. जहाज म्हणजे अ शिप. जहाज अ शिप. पुढचा शब्द घेऊयात. मोठे जहाज म्हणजे लायनर. ठीक आहे. उदाहरणार्थ एखाद्या बोट कंपनीचे मोठे जहाज किंवा एखाद्या विमान कंपनीचे मोठे विमान. ठीक आहे. मोठे जहाज लायनर. पुढचा शब्द लढाऊ जहाज म्हणजे अ वॉरशिप. युद्धनौका त्याला म्हणतात ना ते. लढाऊ जहाज अ वॉरशिप युद्धनौका. पुढचा शब्द जहाजावर चढणे म्हणजे टू बोर्ड अ शिप. जहाजावर चढणे टू बोर्ड अ शिप. नेक्स्ट जहाज चालविणे म्हणजे टू सेल अ शिप. जहाज चालविणे टू सेल अ शिप. पुढचा शब्द जहाज बांधणे म्हणजे टू बिल्ड अ शिप. जहाज बांधणे टू बिल्ड अ शिप. नेक्स्ट जहाज बांधायची जागा त्याला म्हणतात अ शिपयार्ड. जहाज बांधायची जागा अ शिपयार्ड. पुढचा शब्द जहाज दुरुस्त करायची जागा त्याला सुद्धा म्हणतात अ शिपयार्ड. जहाज दुरुस्त करायची जागा म्हणजे अ शिपयार्ड. पुढचा शब्द जहाज बुडणे म्हणजे शिप सिंक. जहाज बुडणे शिप सिंक. पुढचा शब्द जहाजाने म्हणजे बाय शिप. जहाजाने बाय शिप. पुढचा शब्द जहाजावर माल लादणे किंवा पाठवणे म्हणजे शिपमेंट. जहाजावर माल लादणे किंवा पाठवणे म्हणजे शिपमेंट. पुढचा शब्द जहाजावर किंवा जहाजात म्हणजे अबोर्ड. जहाजावर किंवा जहाजात म्हणजे अबोर्ड. पुढचा शब्द समुद्र प्रवासास योग्य जहाज म्हणजे सीवर्दी. ठीक आहे. समुद्र प्रवासास योग्य जहाज म्हणजे काय अ सीवर्दी. ठीक आहे. सीवर्दी. पुढचा शब्द जांभई म्हणजे यॉन. आपल्याला जांभई येते ना आणि एकाला आली तर दुसऱ्याला अवश्य येते ती जांभई बघून. ठीक आहे. जांभई यॉन. पुढचा शब्द जांभई देणे म्हणजे टू यॉन किंवा टू गिव्ह अ यॉन. जांभई देणे टू यॉन किंवा टू गिव्ह अ यॉन. पुढचा शब्द जांभई देत. एखादा काही वेळेला असं होतं की आपण जांभई देत देत करून असा शब्द बोलतो. सो विथ अ यॉन. जांभई देत म्हणजे विथ अ यॉन. पुढचा शब्द जांभई दाबणे म्हणजे सप्रेस अ यॉन. काही वेळेला जांभई येते आणि आपण ती दाबून टाकतो. जांभई दाबणे म्हणजे सप्रेस अ यॉन. पुढचा शब्द संयम किंवा ताळतंत्र म्हणजे रिस्ट्रेंट. ठीक आहे. संयम किंवा ताळतंत्र म्हणजे रिस्ट्रेंट. हा शब्द संयम किंवा ताळतंत्र जो शब्द वाक्यात सुटेबल होतो त्याप्रमाणे वापरू शकतो. पुढचा शब्द घेऊयात. ताळमेळ किंवा सुसंगता किंवा सुसंवाद म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा हार्मनी. ठीक आहे. ताळमेळ किंवा सुसंगता किंवा सुसंवाद म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा हार्मनी. पुढचा शब्द स्वरांची संगती किंवा एकोपा त्याला सुद्धा म्हणतात हार्मनी. स्वरांची संगती किंवा एकोपा म्हणजे हार्मनी. पुढचा शब्द अष्ट. अष्ट म्हणजे 8. अष्टक अ ग्रुप ऑफ 8 किंवा ऑक्टड. अष्टक म्हणजे काय अ ग्रुप ऑफ 8 किंवा ऑक्टड. पुढचा शब्द अष्टकोन म्हणजे ॲन ऑक्टॅगॉन. ठीक आहे. अष्टकोन अँड ऑक्टागॉन. ऑक्टागॉन सुद्धा म्हणतात आणि ऑक्टॅगॉन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. अष्टकोन अँड ऑक्टागॉन.
पुढचा शब्द अष्टकोनी म्हणजे ऑक्टँग्युलर. अष्टकोनी, ऑक्टँग्युलर. पुढचा शब्द अष्टपैलू म्हणजे वर्सटाईल किंवा ऑल राऊंड. ठीक आहे, अष्टपैलू म्हणजे वर्सटाईल किंवा ऑल राऊंड. पुढचा शब्द अष्टपैलुत्व म्हणजे वर्सटॅलिटी. ठीक आहे, अष्टपैलुत्व म्हणजे वर्सटॅलिटी. पुढचा शब्द अष्टपैलू माणूस म्हणजे ॲन ऑल राऊंडर. अष्टपैलू माणूस ॲन ऑल राऊंडर. पुढचा शब्द अष्टमांश म्हणजे ॲन एथ पार्ट. अष्टमांश म्हणजे ॲन एथ पार्ट. आणि पुढचा शब्द आहे अष्टप्रहर म्हणजे डे अँड नाईट किंवा 24 hours अ डे. अष्टप्रहर म्हणजे डे अँड नाईट किंवा 24 hours अ डे. मित्रांनो, या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. मराठीतून आणि इंग्रजीतून बोलत राहा. त्याचप्रमाणे जर व्हिडिओवर तुम्ही आज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आधी करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर आता वेळ झालेली आहे एक रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. जहाज अ शिप. मोठे जहाज लायनर. लढाऊ जहाज अ वॉरशिप. जहाजावर चढणे टू बोर्ड अ शिप. जहाज चालवणे टू सेल अ शिप. जहाज बांधणे टू बिल्ड अ शिप. जहाज बांधायची जागा अ शिपयार्ड. जहाज दुरुस्त करायची जागा अ शिपयार्ड. जहाज बुडणे शिप सिंक. जहाजाने बाय शिप. जहाजावर माल लादणे किंवा पाठवणे शिपमेंट. जहाजावर किंवा जहाजात अ बोर्ड. समुद्र प्रवासास योग्य जहाज सीवर्दी. जांभई यॉन. जांभई देणे टू यॉन किंवा गिव अ यॉन. जांभई देत विथ अ यॉन. जांभई दाबणे सप्रेस अ यॉन. संयम किंवा ताळतंत्र रिस्ट्रेंट. ताळमेळ किंवा सुसंगता किंवा सुसंवाद कन्सिस्टन्सी किंवा हार्मनी. स्वरांची संगती किंवा एकोपा हार्मनी. अष्ट 8. अष्टक अ ग्रुप ऑफ 8 किंवा ऑक्टड. अष्टकोन ॲन ऑक्टागॉन किंवा ॲन ऑक्टॅगॉन. अष्टकोनी ऑक्टँग्युलर. अष्टपैलू वर्सटाईल किंवा ऑल राऊंड. अष्टपैलुत्व वर्सटॅलिटी. अष्टपैलू माणूस ॲन ऑल राऊंडर. अष्टमांश ॲन एथ पार्ट. अष्टप्रहर डे अँड नाईट किंवा 24 hours अ डे. मित्रांनो, आधी पटकन हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्यांना शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या व्हिडिओमधल्या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. छानपैकी मराठी बोलत राहा, छानपैकी इंग्रजी बोलत राहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 52 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.